दाखव काय ह्याने थोडीच ग्रिप बनते. अगं ते एका दिवसाला असा ग्रिप बनते काय बाहेर. पण दोन्ही उजव्याच पाहिजे. तू डोक्यावर पडलं का काय का असं मतीबंद असं लहानपणापासून. टॅग लावूनच जाऊया. या तोड या तोड नाही तुटला नाही त्याच तोड. ए ते राहिलं ना. आता आम्ही चाललोय कुर्ल्या पकडायला आणि मला असं वाटतं की मला खूप मजा येणार आहे आणि मला हे एक्सपिरियन्स करायचंच होतं. त्यामुळे आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तू पोचला कुठे बघ. खूप लांब आहे काय. एवढा लांब का आपण जायचं. मी गिवअप नाही केले पण आम्ही बरंच चालतोय जंगलातनं. त्याच्यामुळे जरा मला असं वाटतं की ठीक आहे जरा जास्तच लांब जातोय. जवळपास कुठे कुर्ल्या मिळाल्या असते तरी चालल्या असत्या. काय दिसतंय तुला. कुर्ली आहे इथे वर चढतात. इथे नसं वरती चढत येतात. कशाला लावलंय ते. त्याच्यात काय आहे. कुर्ल्याच आहेत त्याच्यात. माऊस आहे काहीतरी. देवा बस झालं ना यार. जाऊया ना. चल ना आशिष घरी. नको मला कुर्ल्या. खोल खोल पाण्यात जातोय आपण. सगळ्यांचा असा गैरसमज असतो की कोकणातल्या प्रत्येक व्यक्तीला कोकणातलं सगळं माहीत असतं. पण कोकणातलेच बरेच लोक कोकणातल्या बऱ्याच ठिकाणी गेलेही नाही आहेत. त्याच्यातलीच मी एक आहे. म्हणजे मी पण कोकणातली आहे त्यामुळे सांगते की हे कुर्ले पकडणं हे ओहोळ वगैरे हे सगळं डोंगराळ भागात असतं. आणि माझा गाव जो आहे हा समुद्र लगत आहे. त्याच्यामुळे त्या गावामध्ये मासेमारी रापण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालतात. आणि हे असं सगळं एक्सपिरियन्स करायला लहानपणापासून आम्हाला कधी परमिशन मिळाली नाही घरातून. आणि आता कसं माका तर सोडूनच दिल्याने घरच्यांनी. त्याच्यामुळे मी आले पण मला आता हे नकोसं झालं. मला बस झालं. मला भीती वाटते. की बाई चप्पल गेलं. आलो. Nice experience, but we'll prefer buying kurle. We don't want to catch kurle. Lesson learned. सगळ्याच गोष्टी करायची गरज नसते आयुष्यात. काही गोष्टी विकत घरात बसून खाल्लेल्या चांगल्या. किती लांब आहे अजून याचं घर. वरतून येऊ शकणार नाही. हां प्लीज वरून दे रस्ता. कारण भीती वाटते. सगळ्यात वाईट हे होतं की मी माझ्या मावस बहिणीला सुद्धा जबरदस्ती घेऊन आले होते. तिला हे सांगून की अरे चल लेकीच लाईफ आहे सब एक्सपिरियन्स करण्याची चल तू वगैरे करून. आणि नंतर आम्ही काहीतरी बघितलं ते मी तुम्हाला दाखवते. ते इंस्टाग्रामवर तुम्ही मला फॉलो करत असाल तर तुम्ही बघितलं असेल. पण माझा असा व्हिडिओ चालू होता आणि मला समोर काहीतरी दिसलं. काटे असतं ना. आयुष्यात परत कुर्ले पकडूच आहे ना. बस झालं.
माझीच फाटली आणि तुला लांब जा ना, लांब जा जराशी, लांब जा श्वेता. अरे अरे तर काहीच नाहीये. मी काय करू, काय घेऊ? ही काठी आहे का? नाही. काय घेऊ तेच नाही कळत आहे. थांब ना, काहीच नाही मिळत आहे. तो बसलाय, तू हलू नको, थांब मी आणते काहीतरी. अरे तू गप्प बस रे जरा, थांब थांब. पण तो अंगावर झाला पाहिजे. कुठे गेला? पडला. बाई खायचं नव्हता. थँक्यू. आणि अशा प्रकारे आम्ही दोघींनी गिवअप केलं की आम्हाला घरी जायचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला रस्ता दाखवण्यात आला आणि आता आम्ही घरी जातोय. ह्या जंगलातून, काट्याकुट्यातून आम्ही जे काही एक्सपिरियन्स केलं ते खूप भयानक होतं. म्हणजे असं वाटत होतं की मॅन वर्सेस वाईल्ड, नंतर वुमन वर्सेस वाईल्डचा जर काही शो आला तर त्याच्यामध्ये मी आणि श्वेताच कदाचित आम्हालाच कोणीतरी कास्ट करेल. आम्ही दोघी तर घरी आलो, पण आमचा भाऊ आमच्यासाठी 3 कुर्ल्या पकडून घेऊन आला, कारण जास्त काही मिळाले नाही, 3च मिळाल्या आणि ते तो घरी घेऊन आला. ते तुम्ही हे बघू शकता. बाकी माझा एक्सपिरियन्स हा अतिशय डेंजर होता. अशा प्रकारे खूप डेंजर एक्सपिरियन्स मी घेतला आहे. डेंजर म्हणजे मला पाण्याची भीती वाटते. त्यात मी काय केलं होतं की भाऊ पुढे चालत होता, त्याच्या मागे त्याचा जो मित्र होता तो चालत होता आणि मी मावस बहिणीला म्हटलं की तू पुढे चाल माझ्या, म्हणजे ते तर दोघे खूप फास्ट जात आहेत, तू माझ्या पुढे राहशील तर मला निदान कळेल. ती पुढे राहिल्यामुळे मागे जो काळोख होता त्या काळोखाला मी एकटीच सोबती होते. मागे बघण्याची माझी हिंमत नव्हती. मला वेगवेगळे आवाज ऐकायला येत होते आणि त्या पाण्यातून चालायचंय तर ते खूप विचित्र वाटत होतं. त्यामुळे पाण्याची पण भीती आणि अचानक ओहळाचं पाणी वाढलं तर वगैरे असे काहीतरी थॉट्स. मला वाटलेलं की ओहळाच्या बाजूने चालायचं, कुर्ली दिसले की खाली उतरायचं, कुर्ली पकडायची, वरती जायचं. सो असा काही नाही होता. त्याच्यामुळे ते खूप डेंजर होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा मी मावशीकडे जायला निघाले तेव्हा आई मला म्हणाली की आता मावशीकडे जाऊन कुर्ले बिर्ले पकडून जाऊ नको हा. म्हणजे लहानपणापासून आईने कधीच ह्या गोष्टी करायला दिल्या नाहीत. आणि अचानक आता जाता जाता आईने अशी आठवण केलं, मला असं वाटलं की येस यार मला जायचं होतं, मस्तच आठवण करून दिलीस. आणि त्यामुळे मी गेले. गेल्यानंतर मला असं वाटलं की आईचं ऐकलं असतं तर ठीक होतं. पण एनिवेज एक्सपिरियन्स म्हणजे मी एवढी हिंमत केली, मी जाऊन ते एक एक्सपिरियन्स करून आले, ह्यात मला आनंद आहे. मला नेहमीच अशा गोष्टी करायला आवडतात आणि मी फक्त सांगते की भयानक एक्सपिरियन्स होता, पण असं काही भयानक नव्हता, पण मी एन्जॉय नाही करू शकले. ते मला एक कळलं की किती मेहनत असते किंवा काय असतं ते कळलं. बस जे लोक कुर्ले पकडून जातात, जे लोक कुर्ले पकडून घेऊन येतात आणि आपल्या कुटुंबाक ते खाऊ घालतात, त्यांना सगळ्यांका माझो एक सलाम. मग काय जमाचं नाही, पण मी एन्जॉय केलंय खूप जास्त. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. करताय पोस्ट लवकरच, म्हणजे येत आहे लवकरच. बाय बाय.